नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. अंबाबाई मंदिर परिसरात भूसंपादनासाठी शनिवारपासून सर्वेक्षण. श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याअंतर्गत आवश्यक भूसंपादन केलं जाणार आहे. शनिवारपासून दिनांक 2 प्राथमिक सर्वेक्षण केलं जाणार आहे. याकरिता 3 पथकांची स्थापना केली आहे. या पथकात महसूल, महापालिका आणि नगर भूमापन विभागाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. राज्य शासनाने 1445 कोटी 95 लाखाच्या अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याला 6 मे 2025 रोजी मान्यता दिली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 143 कोटीच्या कामांना प्रारंभ झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात मंदिर परिसरातील कामांसाठी भूसंपादन केलं जाणार आहे. भूसंपादन प्रक्रिया पारदर्शी आणि गतीने व्हावी याकरिता परिसरातील मिळकतीचे मूल्यांकन करण्यासाठी क्षेत्रीय तपासणी व मूल्यांकन समिती स्थापन केली जात आहे. या समितीने प्रस्तावित संपादित होणाऱ्या जागेवरील मिळकतीचे प्राथमिक सर्वेक्षणाचं काम सुरू केलं आहे. दरम्यान करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याबाबत जिल्हा अधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी बुधवारी सायंकाळी जिल्हा अधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. आराखड्याबाबत काढण्यात आलेले आदेश, आराखड्यातील कामाचे प्लॅन, त्यानुसार सुरू असलेले कामाचे टप्पे त्यांची सद्यस्थिती आदींची त्यांनी माहिती घेतली.